नमस्कार मित्रांनो, इंडिया न्यूज अपडेट या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिला समृद्धी कर्ज योजनेचे मुख्य उद्देश नेमकं काय आहेत किंवा महिला समृद्धी कर्ज योजनेचे कर्ज किती रकमेपर्यंत उपलब्ध केले जाते, अशा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तसेच जी कर्ज वितरण असते ते राष्ट्रीय आणि राज्य महामंडळ भूमिका काय असते व समृद्धी कर्ज योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यकता आहे, महिला समृद्धी कर्ज योजनेचे परतफेडी कालावधी किती आहे। तर मित्रांनो, बघूयात आपण आजच्या या सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या मार्फत। तर मित्रांनो, महिला समृद्धी कर्ज योजना काय आहे नेमकं, तर याबद्दल माहिती दिलेली आहे। ती म्हणजे अशी आहे की ही योजना महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते। कर्जावर 4% व्याजदर आणि 3 वर्षात परतफेडीचा कालावधी असतो। या योजनेत सहभागी होण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे असतात, जसे की ओळखपत्राचा पुरावा, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बचत गट सदस्यत्व ओळखपत्र आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र। कर्जाचे 95% राष्ट्रीय महामंडळ आणि 5% राज्य महामंडळाद्वारे दिले जाते। योजनेचे मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि बचत गटांचा कर्ज उपलब्ध करून देणे असं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, यामध्ये अजून काही बदल हवा किंवा नको असावा, आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा।